नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. अहमदनगरच्या नवदुर्गा आपण पाहत आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या सोबत आहे एक अशी नवदुर्गा, जी नवदुर्गा तुम्ही पाहिली असेल की असंख्य हातांनी अनेकांवरती वार करत असते, अनेक नराधमांवरती आणि राक्षसांवरती वार करते आणि विजयी होत असते. मात्र माझ्या सोबत अशी नवदुर्गा आहे जी एका हाताने जीवन जगते आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांवरती आणि प्रत्येक आव्हानांवरती मात करते. चला जाणून घेऊयात रुपाली खिची यांच्या सोबत त्यांचा जीवन प्रवास. रुपाली ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आतापर्यंत बऱ्याचदा तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे, एक मेहंदी आर्टिस्ट म्हणून खूप छान काम करतात. कशी सुरुवात झाली या तुमच्या प्रोफेशनची सगळी? ह्या प्रोफेशनची सुरुवात अशी झाली की मी 10वी नंतर काय करायचं सुट्ट्यांमध्ये म्हणून मैत्रिणींबरोबर क्लास करण्यासाठी गेले होते. तर मग तिथे माझ्या हाताकडे पाहून मला सांगण्यात आलं की तू हे मेहंदी क्लास नाही करू शकत. तर मी म्हटलं एवढ्या सगळ्या जणी तिथं करतायत, तर आपल्यामध्ये असं काय कमी आहे की आपण नाही करू शकत. मग ह्या प्रेरणेने मी त्यामध्ये आले. कसा पहिला कोण कसा धरला होता, कशी आव्हानं होती? पहिला कोण तर म्हणजे मला कागदापासून मी सुरुवात केली. कागदापासून सुरुवात करताना मला म्हणजे जेव्हा ते रोल करायचा त्याचा तर त्या कोणाचा तर ते जमत नव्हतं. मग त्यावेळेस माझ्या मोठ्या ताईचे जी सासूबाई होत्या, मग चंद्रलेखा अक्का, तर त्या मला म्हटल्या की तू करू शकते म्हणून. मग ते असं थोडे अडथळे आले मला हातामुळे, पण त्यामध्ये करत गेले मी. तुमचा हाताचं हे जन्मताच आहे की? हो, जन्मताच आहे. आता सवय पडली, कधी वाटतं आपल्या हात काम करत नाहीये किंवा कसं जीवन त्याच्यासोबत कसं चालू आहे की तो पूर्ण रुटीन मध्ये आहे, तुम्हाला जसं हवंय तसं कसं वाटतं? नाही, म्हणजे आता हात उजवा हा म्हणजे माझा हातच माझं हे, कारण असं मला वाटत नाही का की मला हात नाहीये, कारण मला सगळं काही मी करू शकते त्या हाताने. म्हणजे स्वयंपाक पासून धुणी भांडी पासून सगळं घरातलं मला कोणतंही काम सांगा तुम्ही करायला, कुठेच अडथळा येत नाही. रुपाली ताई, म्हणजे अगदी दोन हाताने देखील अशी कामं होत नाहीत, अशी सगळी कामं तुम्ही करतायत. कसा संघर्ष केला या जीवनामध्ये आणि एक असं मेहंदी आर्टिस्ट म्हणून जे काही नाव कमवलेलं आहे, आज संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर देखील तुमची ओळख निर्माण झाली आहे. मात्र हा प्रवास कसा सुरू झाला होता, कशी आव्हानं आलेली आहेत? ह्यामध्ये कसं झालं की जेव्हा मी सुरुवातीला ऑर्डर घ्यायचे तर त्यावेळेस माझ्या हाताकडे पाहून मला म्हणायचे की आता ही मेहंदी कशी काढणार एका हाताने. तर मी म्हणायचे की असं प्रत्येक जण म्हणजे असं का की दोन हातांकडे ज्यांना म्हणजे दोन्ही हात आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आमच्या हँडिकॅपवाल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असं काय आहे. तर मला तो दृष्टिकोन बी बदलायचा होता की असं काही नाही की जे दोन हातवाले करू शकतात ते एक हातवाला नाही करू शकत. Hi, whether it is any occasion in the house or whether it is my engagement, marriage, baby shower, naming ceremony, the only thought comes while putting on mehendi on my hands. It's only one and one, Rupali. She is this amazing. She have got such amazing talent in her. You can really see that I'm having my son's naming ceremony, and here is my mehendi. She'll always take out time, whether I know she is very 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 busy, she's always occupied with some or the other orders, but she'll always make out time for the old customers, the old clients, and she'll be there herself. She'll come and do, and we are so grateful for her that she always keeps that connection and always takes out time and comes out for us. Thank you, Rupali. मग ते मेहंदी जेव्हा मी काढायचे तर त्यांना असं वाटायचं की आता ही कोण कसं धरणार, हात आमचा कसा पकडणार. आता कशी किती ऑर्डर्स होतात, पुन्हा एक सरासरी काय अचिव्हमेंट केले आतापर्यंत ऑर्डर्स? आता ऑर्डरचं असं आहे की माझ्याकडे वर्षभर पहिले बुकिंग असते. कारण आता 2025च्या बुकिंग माझ्याकडे मार्च 2024 मध्ये मार्च 2024 मध्येच बुकिंग झाल्या 2025च्या. मेहंदी मुलाच्या लग्नाच्या प्रित्यर्थ मेहंदी काढण्याचा हा जो सुवर्णयोग आला
तो रुपालीताईंनी अगदी दुग्ध शर्करा योग सारखा घडून आणला. इतक्या सरळतेने सहजतेने इतक्या कॉम्प्लिकेटेड मेहंदी त्यांनी काढल्या घरातल्या सगळ्या मेंबर्सच्या. अतिशय अवघड डिझाईन त्यांनी सहजपणे काढल्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत त्यांचं हातभरची डिझाईन कंप्लीट असते. खूपच छान डिवोटेड डेडिकेटेड असं मेहंदीचं काम आम्हाला अनुभवायला मिळालं आहे. त्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने रुपालीताईंचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. काय स्पेशालिटी आहे तुमच्या डिझाईन्स मध्ये, तुमच्या मेहंदीमध्ये? आपण काय करतो, प्रत्येक वेळेस व्हरायटी चेंज करत जातो. अच्छा. म्हणजे जी समजा मी आता मार्च महिन्यात जी मेहंदी काढली आहे तीच एप्रिल मध्ये काढेल असं नसतं. अच्छा. एप्रिल मध्ये वेगळी येईल. आणि माझे स्पेशालिस्ट म्हणजे काय आहे की मी जो सकाळी 7 वाजता मेहंदी काढते, संध्याकाळी 1 वाजूपर्यंत जरी मी मेहंदी काढतीये तरी सकाळचा 7 वाजल्याचा हात आणि संध्याकाळी 1चा हात सेम दिसेल तुम्हाला. वाव, किती मस्त मेहंदी झाली आहे. कसं वाटतंय तुला श्रुती? खूप छान. अगदी एकदम डिटेलमध्ये मेहंदी काढली आणि मला जशी हवी होती तशी. खूपच beautiful. रेफरन्स दाखवले होते त्याप्रमाणे त्यांनी थोडं ते डिझाईन आणि थोडं त्यांचं डिझाईन मिक्स करून छान म्हणजे मला जशी हवी तशी काढली. रुपालीताई, तुम्ही सांगितलं की आता अगदी पुढच्या वर्षाच्या सगळ्या बुकिंग्स आहेत तुमच्याकडे. हॅट्रिक कधी मारली आहे की एका दिवसाला खूप साऱ्या मेहंदीज काढल्यात? कधी घडलंय असं? हो, घडले ना. 2009 मध्ये मी सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 1-1:30 वाजूपर्यंत जवळजवळ 172 हात मांडले. हे जोक नाहीये, खूप मोठी हॅट्रिक आहे आणि खऱ्या अर्थानं एखाद्याच्या हातात कलाच असते असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. ताई, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतायत, उत्स्फूर्तपणे बोलतायत, यामध्ये कुटुंबाचा सहभाग कसा होता आणि कुटुंब कसं आहे, की कोण कोण आहेत कुटुंबामध्ये, काय सांगता? ह्या कुटुंबात आई वडील, त्याच्यानंतर मला 5 बहिणी आहेत. असं आमचं हे आहे. आणि आता आई वडील माझ्या हयात नाहीयेत. अच्छा. आणि मग बहिणींचा मला सपोर्ट आहे सगळ्यांचा. सगळे जावई वगैरे आहेत, मोठे दाजी, त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला. म्हणजे आज कुटुंबातील मुलाची जागा एका मुलीने घेतलेली आहे आणि ताई सगळ्या बहिणींचं वगैरे सगळ्या गोष्टी करतात. ताई, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला आतापर्यंत तुमच्या काही कार्याचे पुरस्कार वगैरे काय काय अचिव्हमेंट आहेत, काय सांगा? ह्यामध्ये मी 2003 मध्ये सुरुवात केली होती मेहंदीची. मग 2005 मध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेसचं हे अपंग उद्योजक पुरस्कार भेटला होता. मग त्यानंतर मग जे असे कॉम्पिटिशन्स पण व्हायचे, तर मग त्या कॉम्पिटिशन्सचे पण आहेत माझ्याकडे. आणि एक आपलं मिटकॉनचं हे निघालं होतं जरी वर्कचं, तर मग त्या जरी वर्क मध्ये पण मी साडी तयार केली होती. अच्छा, म्हणजे जरी वर्कही करता तुम्ही? हो. तर मग त्या जरी वर्कची मग साडी तयार केल्यानंतर त्याचं पण माझ्याकडे पारितोषिक आहे. म्हणजे आतापर्यंत तर रुपालीताई मेहंदीसाठी ओळखल्या जात होत्या. जरी वर्कची ही कशी आयडिया आहे किंवा कसं करताय हे काम? ते साडीवर प्रिंट करून आपले चिडामणी जे असतात मग त्याने ते वर्क करायचं पूर्ण. अरी वर्क म्हणतात आता त्याला, पहिले जरी वर्क म्हणायचं, मग ते आता अरी वर्क मध्ये आहे, तर मग ते करायचं. रुपालीताईंचा हा प्रवास आणि खऱ्या अर्थानं जिद्द आणि चिकाटी असल्यानंतर आपण काय करू शकतो याची अनुभूती येते त्यांच्याशी बोलल्यानंतर. ताई, तुमच्यात एवढी प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि तुमचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. मात्र जीवन जगताना वैयक्तिक एक महिला म्हणून काही अडीअडचणी आल्यात का? काही सामना करावा लागला का? कारण की नवदुर्गांशी आपण बोलतोय, मात्र नवदुर्गा या देवळाच्या गाभाऱ्यात पूजल्या जातात, मात्र जीवन जगताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. काय सांगाल त्याबद्दल? कसे असे प्रसंग आलेत? मला प्रसंग माझ्या हातामुळेच आलेला आहे. कारण हाताकडे पाहून मला जो म्हणजे असं म्हणतात ना की तिरस्कार, की हिला एक हात नाहीये, हिला एक हात नाहीये, मग मला फक्त ती खूप मोठी अडचण आली होती. अच्छा. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही असं हँडिकॅप जे आहेत ज्यांना, आमच्याकडे पाहून असं कमी समजू नका. की तुम्ही जे 2 हातवाल्यांकडे पाहता ना, तोच दृष्टिकोन आमच्याकडे पण ठेवा. समाजाने
लोकांनी सकारात्मकतेने बघितलं पाहिजे की नाही, की काहीतरी वेगळं आहे किंवा हीन नजरेने बघू नये, अशीच ताईंची इच्छा आहे. ताई, अनेक गोष्टी घडतायत या समाजामध्ये. महिला सुरक्षित नाहीयेत किंवा महिलांना समान वागणूक दिली जात नाहीये. एक महिला म्हणून, एक आदर्श उद्योजिका म्हणून स्वतः काहीतरी करतायत, एवढा मोठा संघर्ष करतायत. काय संदेश द्याल या समाजाला? ह्या समाजाला मी संदेश देईन की तुम्ही तुमच्या पायावर, सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. पायावर उभे राहिल्यानंतर तुम्हाला संघर्ष हा प्रत्येक स्त्रीला करावा लागतो. ह्या संघर्षातनं तुम्ही निश्चित पुढे जाताल. नक्कीच ताईंनी खूप छान संदेश दिलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत. ताई, मी खूप खूप थँक्यू म्हणेल तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.